आपण 3 फेज मध्ये पॉवर कशी मोजली जाते हे आपण पाहत आहोत। आता 3 फेजमध्ये 2 प्रकारचे लोड असतात, बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड। मग बॅलन्स लोड कशाला म्हणायचं, तर तीनही फेजमधून जर सारखा करंट पाहत असेल, तीनही फेजचा इम्पिडन्स जर सारखा असेल, तर त्या तिन्ही फेजमधून साहजिकच सारखा करंट वाहील, मग अशा लोडला बॅलन्स लोड असं म्हणतात। आणि मग बॅलन्स लोडची जर पॉवर मोजायची असेल तर ती 1 वॅट मीटर पद्धत, या पद्धतीने आपण बॅलन्स लोडची पॉवर मोजू शकतो। आता या ठिकाणी हा जो कनेक्शन डायग्राम आपण जो पाहतो आहोत, या कनेक्शन डायग्राममध्ये या 3 लॅम्प्सचे आपण कोणतं कनेक्शन केलेलं आहे, स्टार कनेक्शन केलेलं आहे। या स्टार पॉईंटपासून कोणती वायर बाहेर काढलेली आहे, न्यूट्रल वायर। या कनेक्शन डायग्रामनुसार आपण वॅट मीटर जे आहे ते बी फेजवर जोडलेलं आहे। या बी फेजवर करंट कॉईल सिरीजमध्ये जोडलेली आहे बी फेजच्या, आणि प्रेशर कॉईल जी आहे ती प्रेशर कॉईलला एका बाजूने बी फेज मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने न्यूट्रल मिळते आहे। न्यूट्रल टर्मिनलला आपण बी ही प्रेशर कॉईल जोडलेली। या ठिकाणी हे व्होल्टमीटर जे दिसतंय तुम्हाला, जे व्होल्टमीटर डायग्राममध्ये आपण आर आणि वाय अशा दोघं फेजवर जोडलेले आहे। म्हणजे व्होल्टमीटर कोणतं व्होल्टेज दाखवणार आहे, लाईन व्होल्टेज, आणि ॲमीटर जो आहे ते ॲमीटर या आर फेजचा करंट आपल्याला हे ॲमीटर दाखवणार आहे। या डायग्रामनुसार आपण हे कनेक्शन केलेले आहे। हे 3 लॅम्प जे आहेत याचं आपण स्टार कनेक्शन केलेलं आहे। त्यानंतर हे व्होल्टमीटर जे आहे आर फेज आणि वाय फेज या दोघांच्या लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटरची जोडणी केलेली आहे। व्होल्टमीटरची रेंज आहे 0 ते 500 व्होल्ट, म्हणजे 0 ते 500 व्होल्टपर्यंत व्होल्टेज या व्होल्टमीटरने आपल्याला मोजता येईल। वॅटमीटर जे आहे त्याची क्षमता आहे 0 ते 2000 वॅट, 2000 वॅटपर्यंत आपण वॅटेज मोजू शकतो। शिवाय करंट मोजण्यासाठी इथे जे ॲमीटर आपल्याला आर फेजवर दिसतंय किंवा आर फेजचा करंट मोजण्यासाठी, तर या ठिकाणी आपण हे क्लॅम्प मीटर वापरलेलं आहे। या क्लॅम्प मीटरच्या सहाय्याने आपण या आर फेजला, या आर फेज असलेल्या वायरच्या भोवती ही क्लॅम्प या ॲमीटरची जोडलेली आहे आणि हे डिजिटल मीटर जे आपल्याला करंट दाखवणार आहे। अशा पद्धतीने सगळं कनेक्शन प्रॉपर झालेलं आहे। इन्सुलेशन टेप जिथे जॉईंट आहे त्या ठिकाणी लावलेला आहे। याची खात्री झाल्यानंतर आता आपण सप्लायला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही सगळे बघू शकता की हे सगळे लॅम्प सारख्याच वॅटेजचे आहेत, 200 वॅट, 200 वॅट, 200 वॅट, म्हणजे तिघही फेजवर जोडलेले लॅम्प किती वॅटचे आहेत, 200 वॅट। मग 200 वॅटचेच तिघं लॅम्प असल्यामुळे तिघांचा प्रवाह कसा राहील, सारखा। मग तो जर सारखा असला तर साहजिकच याला कोणता लोड म्हणून आपण ओळखू, बॅलन्स लोड। बॅलन्स लोडची व्याख्याच आपण करतो की तिघं फेजमधून जर सारखा करंट वाहत असेल तर त्याला आपण बॅलन्स लोड म्हणतो। आणि ते बॅलन्स लोडची पॉवर मोजण्यासाठी एकच वॅटमीटरची आपल्याला गरज भासते, कारण एक वॅटमीटर जे आहे हे 1 वॅटमीटर जरी असलं, मग या सर्किटमधली एकूण पॉवर शोधून काढण्यासाठी आपल्याला या एका वॅटमीटरच्या रिडिंगला फेज किती आहेत आपल्याकडे, 3 फेज। मग एका वॅटमीटरच्या रिडिंगला गुणिले 3 केलं की आपल्याला या 3 फेजची पॉवर खर्च झालेली आपल्याला या वॅटमीटरच्या माध्यमातून रिडिंगमधून मिळू शकते। अजून आपण इथे लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी हे व्होल्टमीटर पण जोडलेले आहे, ॲमीटर पण जोडलेलं आहे। आपण लाईन व्होल्टेज, लाईन करंट मोजून सुद्धा 3 फेजमधली पॉवर मोजण्यासाठी जे आपण सूत्र वापरतो की जे आपण निरीक्षण तक्त्यात लिहिलेलं आहे, 3 फेजची पॉवर बरोबर √3 VLIL cos θ। VL म्हणजे लाईन व्होल्टेज, IL म्हणजे लाईन करंट आणि cos θ म्हणजे पॉवर फॅक्टर। आता पॉवर फॅक्टर किती असणार आहे, हा कोणता लोड आहे, रेझिस्टिव्ह लोड। रेझिस्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर किती असतो, 1 म्हणजे काय, युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर। म्हणजे मग आपण याचं रिडिंग, व्होल्टमीटरचं रिडिंग त्याला गुणिले √3 आणि त्याला गुणिले 1 असं जर केलं तर या सर्किटची पॉवर आपल्याला मिळेल। आपण दोघं पद्धतीने पॉवर इथे शोधणार आहोत, सूत्राच्या माध्यमातून पण आणि प्रत्यक्ष वॅटमीटरच्या माध्यमातून पण। आता हे जे वॅटमीटरचं रिडिंग येणार आहे, या वॅटमीटरचं रिडिंगला आपण काय करणार आहे, कितीने गुणणार आहोत, 3, कारण हे एका फेजवर जोडलं आहे ना। आपल्याकडे इथे किती फेज आहे, 3 फेज आहे। मग आपण आता सप्लाय चालू करून लगेचच रिडिंग घेऊया। रिडिंग घेण्यासाठी तयार आहात तुम्ही, करा सप्लाय ऑन। हा सप्लाय ऑन केला। सप्लाय ऑन केल्यानंतर तिघं लॅम्प्स लागले। तिघं लॅम्प्स लागले म्हणजे
स्टार कनेक्शनमध्ये हे लॅम्प जोडलेले बॅलन्स लोड आहे. इथे सुरुवातीला आपण या ठिकाणी व्होल्ट मीटरचं रिडिंग घेऊया. व्होल्ट मीटरचं रिडिंग किती रिडिंग येत आहे? 400च्या पुढे कोणता आकडा आहे? 450. मग 400 आणि 450 मध्ये किती रेषा आहेत? 50चं अंतर आहे. 10 रेषा आहेत म्हणजे एक रेष कितीची? 5ची एक रेष. मग 1 2 410 व्होल्ट रिडिंग आहे. किती रिडिंग आहे? 410 व्होल्ट. कशाचं रिडिंग आहे? व्होल्ट मीटरचं. ॲमीटरचं रिडिंग आहे बघा किती आहे ॲमीटरचं रिडिंग? 0.71. 11 नाही 71. 0 पॉईंट किती? 71. आणि वॅट मीटरचं रिडिंग किती येत आहे? वॅट मीटरचं रिडिंग किती येत आहे? किती येत आहे? 60. किती येत आहे? नक्की का? बघितलं काळजीपूर्वक? 60 वॅट. बरं लिहिलं. मग आता हे झाल्यानंतर आपण काय करणार आहे? आपल्याला लाईन व्होल्टेजचं रिडिंग मिळालं, लाईन करंटचं रिडिंग मिळालं, वॅट मीटरचं रिडिंग मिळालं रिडिंग. या लॅम्पला कोणतं व्होल्टेज मिळत आहे? कोणतं व्होल्टेज मिळत आहे? का बरं? फेज व्होल्टेज 3 फेज 4 वायर आहे. न्यूट्रल वायर त्याला मिळते ना, न्यूट्रल पॉईंट, आणि प्रत्येकाला एक एक फेज जोडलेला आहे. ओके, सप्लाय ऑफ करा.